तर हा धर्माचा मुद्दा नाही, हा निसर्गाचा प्रश्न आहे। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी प्रकरणी करुणा मुंडेंनी हे वक्तव्य केलंय। झाडं कापण्याचं पाप करू नका, अन्यथा पदाधिकारी आत्मदहन करतील। करुणा मुंडे यांचा सरकारला हा सूचक इशारा जो आहे तो पाहायला मिळतो। वन जे आहे काटण्याची कापण्याची वृक्ष कापण्याची काहीही गरज नाहीये, तरी पण तुम्ही इतके मोठे मोठे संतांच्या ऐकत नाही, तो हे खूप मोठी गोष्ट आहे। आणि जरी मी एक स्वराज्य शक्ती सेनाच्या वतीने मी एकच आवाहन करते, जरी तुम्ही एक वृक्ष कापला, हे वनच्या तपोवनचा जरी तुम्ही एक वृक्ष कापला, तो आमच्या स्वराज्य शक्ती सेनाच्या एक एक पदाधिकारी इथे येऊन आत्मदहन करणारे, ज्याचा जिम्मेदार देवाभाऊ तुम्ही होणार आहे। तर सातारा येथे पार पडलेल्या विवाह सोहळ्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सामाजिक बांधिलकीचं अनोखं दर्शन घडवलंय। शिवेंद्रराजेंची कन्या मृणाली राजे भोसलेंच्या विवाह सोहळ्याच्या वेळेला पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्यात आली। लातूर जिल्ह्यातील ओल्या दुष्काळग्रस्तांसाठी 10 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी शिवेंद्रराजेंनी दिला। मुख्यमंत्री फडणवीसांकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आलेला आहे। तर कट्टर राजकीय विरोधक असलेले जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर एकाच लग्न सोहळ्यामध्ये पाहायला मिळालेले आहेत। आज साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजे भोसलेंच्या कन्येचा विवाह सोहळा पार पडला। मध्यंतरी गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या जहरी टीकेनंतर सांगलीमध्ये मोठा गोंधळ झाला होता। जयंत पाटील पहिल्या रांगेत बसलेले दिसत आहेत, तर गोपीचंद पडळकर तिसऱ्या रांगेत बसल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्र्यांसह अनेक राजकीय नेत्यांनी देखील या लग्नाला हजेरी लावली होती। तर ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकेल असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। कुणीही कितीही उड्या मारल्या तरी शिवसेनेला फरक पडत नाही असं देखील प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। डोंबिवलीमध्ये भाजपात झालेल्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री जातीनं लक्ष देतील असं देखील सरनाईकांनी म्हटलं। काही लोक आर्थिक गोष्टींचा विचार करून इकडनं तिकडे पक्षबदल हे करत असतात, परंतु शेवटी ठाणे जिल्ह्याचा इतिहास आहे। मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी जो काही ह्या जिल्ह्याचा विकास केलेला आहे आणि आज उपमुख्यमंत्री असताना ते ज्या पद्धतीनं सर्वसामान्य शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत, हा जिल्हा जो आहे तो आधी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला होता, तो आता एकनाथ शिंदे साहेबांचा बालेकिल्ला आहे। कोणी कितीही इकडनं तिकडे उड्या मारल्या तरी एकनाथ शिंदे साहेबांना आणि शिवसेनेला काही फरक पडणार नाही। या सर्व महापालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। तर मंत्री सरनाईकांनी 2 गायी दत्तक घेत यांना चक्क आपलं नाव दिलेलं आहे। राधे प्रताप सरनाईक आणि श्याम प्रताप सरनाईक असे या दोन्ही गायींना नाव देण्यात आलंय। या दोन्ही गायींचा सांभाळ सरनाईक आपल्या घरातच करणार आहेत। तर दुसरीकडे धाराशिव मधील पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरनाईकांकडून 101 गीर जातीच्या गायींचं वाटप देखील करण्यात येणार आहे। राधे आहे, राधे प्रताप सरनाईक आणि श्याम प्रताप सरनाईक असं त्यांचं नामकरण सुद्धा झालेलं आहे आणि त्यांचं तसं सर्टिफिकेट घेऊन ह्या गायी आता माझ्या घरी आलेले आहेत। माझ्या घरी माझ्याच कुटुंबातले घटक म्हणून आता ह्या राहणार आहेत। माझ्या नातवाच्याच आणि मुलाचा एकाच दिवशी वाढदिवस 28 डिसेंबरला। त्या दिवशी मी सगळं जे गोदान आहे ते समर्पित करणार आहे सगळ्या शेतकऱ्यांना। काही तालुक्यातील ज्या काही शेतकऱ्यांच्या गायी वाहून गेलेल्या त्यांना 28 डिसेंबरला 101 गायी म्हणजे मदत म्हणून सहकार्य म्हणून मी करणार आहे। तर पुण्यातील विद्यार्थी दिल्ली विमानतळावरती अडकलेले आहेत। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी त्याची दखल घेतली आहे। मुरलीधर मोहोळ यांच्याकडून विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यात आलेली आहे। तर माजी आमदार लक्ष्मण पवारांच्या सहकार्यानं अमरसिंह पंडितांवर आरोप केलेले आहेत। अमरसिंह पंडित यांनी पृथ्वीराज पंडितांच्या हातात बंदूक दिली, शिवराज पवारला मारा, जिवंत सोडायचं नाही असं अमरसिंह यांनी म्हटलेलं होतं। लक्ष्मण पवार यांचे सहकारी विष्णुपंत आतेकरांचा हा आरोप पाहायला मिळतो। अमरसिंह पंडित बंदूक घेऊन आले, कट्टा होता, त्यांनी तो पृथ्वी पंडितकडे दिला आणि म्हणाले शिवराज पवारला आज जिवंत सोडायचं नाही, मार त्याला, पृथ्वी सोडू नको, मार त्याला। हे सगळं ऐकल्यावर
मी तिथं जवळच असल्यामुळं मी लगेच पृथ्वी पंडितला असं पॅक पकडलं, म्हणजे त्यांना मारायला नाही जाऊन द्यायच्या उद्देशाने. पण ते थोड्या हाईटने आपल्यापेक्षा जास्त आहे, उंच आहे. तर त्यांनी ते माझ्या डोक्यात कट्टा असा मारला, पण ते मी हुकीला आणि माझ्या हातावर त्यांचा त्या कट्ट्याचा मार बसला. तर त्याच्यात माझा हात